सोलापूर शहरातील जैववैद्यकीय कचरा संकलनावरून सुरू असलेला वाद अखेर बुधवारी निकाली निघाला असून याबाबत उच्च न्यायालयाकडून दर निश्चितीबाबत आदेश असल्याची माहिती पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेने जैविक कचरा संकलनासाठी नवा मक्तेदार नेमला आहे। या मक्तेदाराने कचरा संकलनासाठी दर निश्चित केले होते। हे दर अवाजवी असल्याचा आरोप करत सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एप्रिल 2024 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती। यावर चर्चा करण्यासाठी आरोग्य विभाग, मक्तेदार आणि हॉस्पिटल्स ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली। या बैठकीत उभय पक्षांनी दर निश्चित केले। यावर एकमेकांची संमती घेण्यात आली। त्यानुसार उच्च न्यायालयाने बुधवारी हा दावा निकाली काढला। नवे दर मान्य असून त्यानुसार रुग्णालये पालिकेला सहकार्य करतील असं प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यानुसार आता मक्तेदार कचरा संकलित करणार आहे। दरम्यान राज्यातील नर्सिंग होम हॉस्पिटल इथं कार्यरत असलेल्या बेड संख्येनुसार नोंदणी प्रमाणपत्र शुल्क आकारणी करण्याबाबत सन 2021 मध्ये अधिसूचना प्रसारित करण्यात आली होती। या अधिसूचनेत राज्यातील महानगरपालिकांची अ, ब, क, ड वर्गवारी करून 5 घटकांसाठी नोंदणी शुल्क आकारण्यात यावं अशी माहिती देण्यात आली। या माहितीनुसार सोलापूर महानगरपालिका ड वर्गात येते। ड वर्गातील महापालिका कार्यक्षेत्रात 5 बेडपर्यंतच्या नर्सिंग होम हॉस्पिटलकडून 3,500 रुपये इतकं नोंदणी शुल्क आकारण्यात यावं। तसंच 5 बेडच्या पुढील खाटांसाठी 5च्या पटीत आकारणी करावी। उदाहरणार्थ 5 बेडच्या हॉस्पिटलला 3,500 रुपये तर त्यापुढं 10 बेडच्या हॉस्पिटलला 7,000 रुपये अशी आकारणी। त्याचप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्राचा कालावधी हा 3 वर्षांचा आहे। हा कालावधी समाप्त झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्राचं नूतनीकरण करताना यापूर्वी भरलेल्या नोंदणी शुल्कात वाढ करून शुल्क आकारणी करून प्रमाणपत्रांचं नोंदणीकरण केलं जाईल। याप्रमाणे राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार महापालिकेकडून शहरातील नर्सिंग होम हॉस्पिटल यांना नूतन नोंदणी तसंच त्यांचं नूतनीकरण शुल्क आकारणी करण्याचं काम सध्या संगणकीय कार्यप्रणालीवर ऑनलाईन पद्धतीनं चालू आहे। त्यासाठी महापालिकेचं संकेतस्थळ अपडेट करण्याचं काम चालू असून ते कार्यरत झाल्यास सर्व नोंदणीधारकांचं प्रमाणपत्र नवीन शुल्क आकारणीप्रमाणे कार्यरत होईल। शासनाच्या या अधिसूचनेनुसार सोलापूर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। यापूर्वी नर्सिंग होम हॉस्पिटल्सना 5 बेडपर्यंत 100 रुपये तर 5 बेडच्या पुढे 200 रुपयांची नोंदणी शुल्क आकारणी केली जात होती। सध्या शहरात अंदाजे एकूण 411 नर्सिंग होम आणि रुग्णालये आहेत। त्यांच्या बेडची एकूण संख्या अंदाजे 7,210 इतकी आहे। यापूर्वी महापालिकेला 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळत होतं। या वाढीव शुल्कामुळं 3 वर्षांसाठी अंदाजे 40 लाख रुपये उत्पन्न मिळू शकणार होतं। मात्र सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एप्रिल 2024 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती। यावर चर्चा करण्यासाठी आरोग्य विभाग, मक्तेदार आणि सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली। या बैठकीत उभय पक्षांनी दर निश्चित केले। यावर एकमेकांची संमती घेण्यात आली। त्यानुसार उच्च न्यायालयानं बुधवारी हा दावा निकाली काढला आहे। असे असतील नवीन दर। शहरातील 50 बेडच्या रुग्णालयासाठी 150 तर शहराबाहेरील रुग्णालयांसाठी 300 रुपये ट्रान्सपोर्ट चार्जेस आकारणार। शहरातील 50पेक्षा जास्त बेड असलेल्या रुग्णालयांसाठी 500 रुपये तर शहराबाहेरील रुग्णालयांसाठी 1,000 रुपये दर आकारणार। शहरातील रुग्णालयांना एका बेडमागे पूर्वी 9 रुपये दर होता, आता तो 7 रुपये असेल। शहराबाहेरील रुग्णालयांसाठी हा दर 7.5 रुपये असेल। या संदर्भातील अधिक माहिती आरोग्य विभाग रुग्णालयांना देणार आहे।